रायगड किल्ल्याच्या नावासंदर्भामध्ये गोपीचंद पडळकर यांनी एक भूमिका घेतली आहे। काय साहेब तुमचं म्हणणं आहे? निजामवाडीचं रायगडवाडी करण्यासंदर्भात तुम्ही एक भूमिका मांडली। बघा, मी परवाच्या दिवशी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथं जे शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आतापर्यंत रायगडावरती आहेत त्या लोकांना ज्या पुरातत्व विभागाने नोटिसा दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेलो होतो। परंतु जेव्हा मी हिरकणवाडीमध्ये मुक्कामी गेलो, 3-3.5 तासाची मी बैठक हिरकणवाडी आणि परिसरातील सर्व छोट्या मोठ्या वाड्या नेवाळीवाडी असेल, टकमकवाडी असेल, रायगडवाडी असेल, पेरूचा दांड असेल, नंतर कोळी आवाड असेल, ह्या ज्या सगळ्या वाड्या ज्या 10-12 होत्या तिथल्या लोकांशी मी चर्चा केली आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे छत्र निजामपूर हे या ग्रामपंचायतीचं नाव आहे। आता हे किती दुर्दैवी आहे बघा, या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुघल असतील, निजाम असतील, आदिलशाह असतील, अशा सगळ्या लोकांच्या ज्या खुणा आहेत त्या मुजवण्याचं काम सुरू आहे। अरे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक वर्ष वास्तव रायगडावरतीच गेलं, राज्याभिषेक तिथं झालेला आहे। इतकं पवित्र ठिकाण ते छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंडर कसं काय असू शकतं? आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की या ग्रामपंचायतीचं नाव बदलून किल्ले रायगड करावं आणि त्याचं ग्रामपंचायतचं कार्यालय हे रायगडवाडीमध्ये करावं। मुख्यमंत्र्यांना पत्र त्रास देतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांना। तुम्हाला आतापर्यंत म्हणजे राज्यभरामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं तुम्ही प्रामुख्याने मागणी करताय, कुठली ठिकाणं? नाही, सगळीच ठिकाणं बदलली पाहिजेत। आता तुम्ही संभाजीनगर नाव केलं, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादचं, अहमदनगरचं नाव बदललं, अहिल्यानगर केलं, उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केलं। आता आमच्या अनेक मागण्या आहेत, पण हे तर अत्यंत महत्वाचं आहे। हा तर सगळ्या हिंदुस्थानातील हिंदूंचं ऊर्जा केंद्र आहे आणि त्यामुळे रायगड किल्ले रायगड हे ग्रामपंचायतीचं नाव द्यावं। आता समजा माझ्या तालुक्यामध्ये उमदी गाव आहे, ते नारायणपूर आहे। जेव्हा अफजल खानाचा तिथं तळ पडला होता तेव्हा तो तिथलं पाणी पेला, अरे क्या उमदा पाणी आहे, त्याच्यावरून उमदी पडलं, म्हणजे ते अफजल खानाची खूण आहे। त्याला आम्ही नारायणपूर नाव बदला अशी मागणी करतोय। इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा, अनेक वर्षापासूनची मागणी आहे। आमच्या खानापूरचं नाव भवानीपूर करा, ही आमची मागणी आहे। अशा अनेक गावातल्या आणि प्रत्येक ठिकाणच्या आमदार महोदयांना पण माझी विनंती आहे, जिथं जिथं असे कुणी गावाची नावं अशा पद्धतीची असतील, या खानांच्या नावानं, त्या औरंगाच्या नावानं किंवा अहमदच्या नावानं, निजामांच्या नावानं त्यांनी मागणी केली पाहिजे, सरकार बदलून देईल। लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांशी तुम्ही बोलत? अरे लोकांचं म्हणणं हे बदलून टाका, हे नाव आम्हाला नको आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये हे नाव चेंज करा, हे तिथल्या लोकांची भावना आहे। हातात कसले कागदपत्र? नाही, ही कागदपत्र हे मी जे रायगडावरती गेलो होतो तिथं जे आमची लोक राहायला आहेत शिवभक्त, त्यांचे फोटो माननीय मुख्यमंत्री महोदय, या घरात राहतात लोक, बघा ना, हे बघा, हे शिवाजी महाराजांचे शिवभक्त, हे आता राजकारण करणारे आता जायला लागले तिथं, या 20 वर्षामध्ये ज्यांना राजकारणाचा केंद्रबिंदू करायचा आहे। परंतु ह्यांनी जतन केलेलं आहे ना शिवाजी महाराजांच्या समाधीचं, तिथल्या किल्ल्याची काळजी घेणारी ही लोक, यांना तुम्ही आता नोटिसा दिली काढून टाका म्हणून। आता बघा, हे बघा, शिवाजी महाराजांचा फोटो देवाऱ्यात आहे। कुठला शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणार आहे, कुणाच्या देवाऱ्यात फोटो आहेत त्यांना मला दाखवावं। म्हणजे हे असं तुम्ही चुकीचं काम करता। आता इथं हे बांधकाम केलं ना तुम्ही, हे बघा, पोलीस चौकी बांधली 1 वर्षापूर्वी। सरकार तुमचं आहे ना? सरकार तुमचं आहे? हो, बरोबर आहे ना, सरकारनं नोटीस काढलेली नाही, खालच्या लेवलला कुणी काढली नोटीस त्याची खुलासा दिला पाहिजे ना। मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस काढायला लावल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केला पाहिजे की त्यांना नोटीस कुणी काढायला लावल्या, सांगू द्या ना कुणी त्यांना फोन केलाय नोटीस काढा म्हणून। जिल्हाधिकारी का पहिलाय काय? 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली, तिथून आतापर्यंत किती जिल्हाधिकारी झाले? तिथं वन विभाग होतं, पुरातत्व विभाग होतं, तुम्ही तेव्हा नोटीस दिली नाही, आत्ताच नोटीस देण्याचं कारण काय? 57 लोक अशी आहेत जे रायगडच्या पायथ्यापासून वर किल्ल्यापर्यंत सगळे त्यांचे स्टॉल आहेत, तिथे लोक राहणारी आहेत, त्यांना तुम्ही हटवून तिथं तुम्हाला कुणाला आणायचं आहे? काय तुमचं षडयंत्र आहे? काय माहिती मिळाली? मी याच्यावरती बोले ना, जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती खुलासा करावा। आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या विषयासंदर्भात खुलासा करावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली। एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।